आज आपण इथे बनवणार आहोत रवा गुळाचे आणि नारळाचे छान गोड आप्पे। तर इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा जाड असो किंवा बारीक असो तरीही चालेल। इथं 1 वाटी नारळ मी किसून घेतलेला आहे, 1 वाटी गूळ आणि इथे मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ, ड्राय फ्रूट्स आणि इथे मी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे। गरम करून थंड केलं मी हे दूध। नमस्ते सर्वांना, मी वनिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। मी बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये टाकते रवा, ते गूळ टाकते मी आणि हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे दूध। तर थोडं थोडं दूध टाकायचं, जास्त पण हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही। आणखीन थोडं टाकते दूध आणि हे सर्व छान पहिले हे मिक्स करून घ्यायचे। असे हे गुळाचे हे खडे असे राहिले नाही पाहिजे। तर असाच आपण झाकून ठेवायचा हा रवा, कारण रवा छान फुलला पाहिजे। तर इथं मी आता झाकण काढते आणि बघा रवा छान असा आपला फुललेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला हा नारळ टाकायचा आहे, नारळाचा कीस। इथं मी मिक्स करते। इथं 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकते आणि हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं। चिमूटभर मी मीठ टाकते यामध्ये। इथे मी तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहे, तर ते सुद्धा आपण यामध्ये टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये थोडं आपल्याला दूध टाकायला लागेल, तर इथे मी थोडंसं दूध टाकते। तर बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे। मध्ये वेलची पावडर टाकते, वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायची। जायफळ किसून टाकते मी। आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि छान असं हे तापलेलं आहे। तर यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप टाकायचं आहे, तर तेल पण टाकू शकतो यामध्ये। आता मी इथे हे बॅटर टाकते।
झाकण ठेवते. तर इथे आपण झाकण काढून बघूया. छान असे एक साईड याची भाजून झालेली आहे. तर आता आपल्याला दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची. बघा, एक साईडीने छान भाजून झाले. तर आता मी काढून घेते आणि मी याखाली जाळी ठेवली गॅसवर आणि त्यावर हे आपले पात्र ठेवलेले आहे. तर ते पटकन गरम होतं. हे बघा, असे आपले आप्पे तयार झालेले आहे. हे पुन्हा तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा या आप्प्याच्या भांड्यामध्ये हे सर्व बॅटर टाकायचं आहे. तर इथे बघा, मस्त असे आप्पे छान झालेले आहेत. ते छान असे आपले गोड आप्पे तयार झालेले आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.